कोण होता? कोण आहे तो ज्याने माझ्या सुरिकाचे प्राण घेतले? सासूबाई, बरं झाला सकाळी भाऊजींची न्याहारी तरी नीट झाली. होय ग, आणि सकाळी शेतावर बी गेला. म्हणत होता आज कापणी करायची आहे. देव करून समज सुखरूप पार पडू. सासूबाई, तुमच्या लक्षात आलं का कालपासून भाऊजींची चिंता लईच वाढल्या? होय, काल अगं नुसती भाजी तिखट लागली तर काय काय विचार करत होता. अशी नसती चिंता मनाला लावून घ्यायची नसती. मला काय हे बरं वाटत नाही. काय सांगू, आपल्या घरावर नवं संकट तरी आलं नसेल ना? अगं असं नको बोलू बाई. आता कुठं आपल्या घराला चांगले दिस यायला लागले. संपलं, सगळं संपलं. काय रे सध्या? अरे काय झालं? काय संपलं? अरे काय झालं? बोल ना. हो भाऊजी, काय झालं? काय संपलं? नाही, सगळं संपलं. अरे भिक्या, ए भिक्या, बाहेर ये रे लवकर. काय झालं आई? अरे यो सध्या काय बोलतोय काय बी कळना. बघ जरा. अरे दादा काय झालं? आपलं अर्ध शेत उंदराने फस्त केलं. समद पीक गेलं. म्या राब राब करून जे उभा केलं होतं ते एका रात्रीत गेलं. हो भाऊजी, भाऊजी शांत व्हा, शांत व्हा. अहो भाऊजी, अर्ध गेलंय त्याच्याकडे कशाला बघता? अर्ध शिल्लक बी आहे आणि ते तरी देवानं वाचवलंय. काय वाचवलंय? सावकार अर्ध पीक घ्यायला तयार होणार आहे वय. नको घेऊ देत. आणि जगात काही एकच सावकार आहे वय, दुसरं कोणीतरी घेत. तुम्ही हार नका मानू. वय रे सध्या, अजून समजा नाही संपलं. हे बघ, देव मोठा आहे. तू काहीतरी मार्ग दाखवले आहेत ना. होय होय. होय, असं हार मानून चालणार नाही. मी या पुण्यांदा प्रयत्न करतो. काहीतरी इलाज निघालच की. मी आलोच. तू मेहनत करून उरलेलं पीक कापशील आणि ते विकलंच गेलं नाही तर अर्ध पीक उंदरांनी खाल्लंय म्हणून ते पीक कुणी घ्यायलाच तयार नाही झालं तर तुझी सगळी मेहनत वाया जाईल. हे समज करण्याचा काय बी उपयोग होणार नाही. सगळं संपलंय आता. नाही नाही, हे मी काय बी करणार नाही. ह्याचा काय बी उपयोग होणार नाही. हे पीक कोणी बी घेणार नाही. संपलं. अरे सध्या, हा भाऊजी. सध्या, हाय तुळजाई, हे काय चाललं आहे आमच्या घरात? आधी आमचं हे, मग रायबा भाऊजी, आणि आता सदानंद भाऊजी. आमच्या घरावर एक कशाचं सावट आलं आहे. हाय तुळजाई, यात ना आम्हाला काहीतरी मार्ग दाखव. आता तुझ्याशिवाय आमचा आदर कोणीच नाही बघ. अगं तुळजा, हे काय चाललं आहे? अगं आधी चढसर कमी होत्या का की नशिबानं परत एक परीक्षा यांच्या घराच्या वाट्याला आणली आहे. अगं माणसाचं आयुष्य आधीच अवघड असतंय, त्यात रोज नवं संकट. अगं माणसाने अजून करायचं तरी काय ग? विश्वास ठेवायचा देवावर.
देवावर श्रद्धा प्रत्येकाची वेगळी असते, परंतु संकट समय सगळ्यात महत्वाचा असतो तो स्वतःवरचा विश्वास. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मार्ग निर्माण होतो, आणि जो स्वतःवरचाच विश्वास हरवतो त्याच्यापर्यंत देवाची कृपा देखील पोहोचू शकत नाही. म्हणजे आता तू ह्यांच्या मदतीला काय बी करणार नाहीस? करणार, परंतु प्रत्येक वेळी देवानेच प्रत्यक्ष जावं असं नसतं. कधी कधी एखादा माणूसच दुसऱ्यांच्या आयुष्यात देवाचं रूप घेऊन येतो. आम्हाला केवळ त्या योग्य माणसाची आणि सदानंदाची भेट घडवून आणायची आहे. बाकीचा मार्ग ते दोघंही स्वतः शोधतील. तुळजा, अगं तुझ्या गोष्टी काय माझ्या डोसक्यात शिरायच्या नाहीत बघ. पण तुला जे करायचं तू ते कर, पण या बिचारा लेकरांना संकटातून बाहेर काढ ग. अगं तुळजा, सकाळपासनं पद्मा कुठं दिसत नाही. कुठं गेली आहे ती? आम्हीच तिला पाठवलं एका महत्वाच्या कार्यासाठी. कुठं? असुर नरेश, आज केवळ आपण युद्धासाठी नाही तर आपल्या बहिणीच्या न्यायासाठी निघाला आहात. असुरिकेच्या मृत्यूचा प्रतिशोध घेऊन आणि त्या तुळजेचा पराभव करूनच माघारी या. मी रिक्त हस्तानं परत येणार नाही. असुरिकेच्या मृत्यूचा प्रतिशोध घेऊन आणि तुळजापूर उद्ध्वस्त करूनच इथे येईन. दैत्यगुरु, आशीर्वाद द्या. सदैव तुझा विवेक जागृत राहो. मला ज्ञात आहे की माझा निर्णय तुम्हाला मान्य नाही. तुळजेच्या सैन्यापैकी कोणीतरी माझ्या बहिणीचा, असुरिकेचा जीव घेतलाय. या पापाची शिक्षा त्यांना द्यायलाच हवी. तुमच्या समाधानासाठी मी एक गोष्ट करेन. मी तुमच्या युद्धनीतीचा आदर करतो आणि त्यामुळे दैत्यगुरु शुक्राचार्य, मी तुळजेवर प्रहार करणार नाही. मी तिच्याशी युद्ध करणार नाही, परंतु तिचं गाव, तिचे भक्त यांना उद्ध्वस्त, बेचिराख करेन आणि मगच तिथे परत येईल. असुर नरेश, एक महत्वाची वार्ता आहे. आम्ही युद्धाच्या सिद्धतेने निघालो आहे आणि अशा वेळी कोणती महत्वाची वार्ता घेऊन आलाय? असुर नरेश, आपल्याला भेटायला एक व्यक्ती आलेली आहे आणि तिचं असं म्हणणं आहे ती तुळजेकडून आलेली आहे. तुळजेकडून? कोण? पद्मा होसा. ती स्वतःला देवीची योगिनी म्हणते. पद्माहंसा? ती तर तुळजाची सर्वात विश्वासू सखी आहे. ती स्वतः इथे? तुळजेने तिची सर्वात विश्वासू योगिनी इथे का पाठवली आहे? बघितलं, काय बोलावं, काय समजवावं, काहीच कळना. शेतीच्या काळजीनं पार खचून गेलाय बघा. हो, लई वाईट झालं बघ बिचाऱ्याच. त्या सापानं माझा डाव मध्येच मोडला खरा,
पण जे व्हायचं होतं ते झालं. चिंतेचं बीज त्याच्या मनात रुजलं आहे. आता हीच चिंता त्याचा अंत करेल. आता ह्यो कोण नवीन पाहुणा आला म्हणायचं? चला की आपण जाऊया घराकडे. नाही नाही, म्या नाही येत. सदानंद तुम्हीच काय? होय, म्या तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही कोण? हवा असू दे, चला की. परत जर तुझ्या घरच्यांनी माझा अपमान केला तर म्या काय बघत बसू? हा, एक काम कर, तुझा मोर आणि काय भानगड आहे ती बघ. वय वय, भजन बाबा की जय हो. काय हवं होतं काय तुम्हाला? पाहुणं कोण पाहिजे होतं? मी तुळजापूरवरनं आलोय. पाटील पाटील बाबा म्हणतात मला. त्यांचं बोलणं मला ऐकू येऊ दे. बोला की पाटील बाबा, काय काम होतं? मी तुळजापुरातून एका कामानिमित्त आलो होतो. ज्वारीचं चांगलं पीक जास्त प्रमाणात हवं होतं मला. ज्याच्या बरोबर व्यवहार ठरला, यंदा त्याचं पीक थोडं कमीच भरलं. कुणीतरी सांगितलं की तुमची शेती चांगली आहे म्हणून. होय होय, आमचं पीक आहे. हा माझा मोठा भाऊ सदा दादा, तो शेती बघते सगळी. मला हे पीक लवकरात लवकर हवंय. आधी शेती बघून घेतो. पीक पसंत पडलं तर व्यवहाराचं इथंच बोलू. सध्या जा र, शेती दाखवून आण त्यांना. हं? नाही नाही, मला नाही जमणार. अरे चल की, काय होतंय? नाही नाही, मला नाही जमणार. पाटील बाबा चला, मॅच दाखवतो. पाटील बाबा आलोच. आई सर येते का? वय चल. नाही नाही, असं होता कामा नये. या माणसानं जर त्याचं पीक घेतलं तर माझा समजा डाव उधळल. आता बघू हा माणूस सदानंदची कशी मदत करतो ते. अधर्म कितीही माया जाळविणो, धर्म त्याच्यासाठी आधीच मार्ग निर्माण करून ठेवतो. कारण श्रद्धेने चालणाऱ्या प्रत्येक पावलाचं रक्षण आम्ही स्वतः करत असतो. मी माझ्या देवी म्हणजेच आई तुळजाभवानीकडून एक महत्त्वाचा राजकीय संदेश घेऊन आली. तुळजाचा संदेश? तिने पाठवलेला कोणताही संदेश आम्ही का ऐकावा? कारण हा संदेश तुमची मानलेली बहीण असुरिकेबद्दल आहे. बस,
असुरिकेचं नाव उच्चारू नकोस. तुम्ही तिचा जीव घेतलात आणि तिचं नाव उच्चारण्याचा अधिकार गमावलात. तुझा आणि असुरिकेचा संबंध काय? तिच्या मृत्यूसमयी तिच्यासोबत मीच होते. मीच तिच्याशी लढत होते. याचा अर्थ ती दूत म्हणून आलेली आहे आणि दूतावर शस्त्र उगारणं हे युद्धशास्त्राच्या नियमाविरुद्ध आहे. तसं करणं म्हणजे स्वतःच्या धर्माचं उल्लंघन करण्यासारखं आहे. धर्म? माझ्या बहिणीचे प्राण घेतले तिने. हिच्यासाठी कसलं धर्माचरण? असुरिकाचा जीव घेतला हिने. मी हिला जिवंत सोडणार नाही. नाही. मी असुरिकेचा जीव घेतलेला नाही. खोटं. आम्ही खूप आधीपासूनच तुझ्या नजरेमध्ये असुरांविषयी केवळ द्वेष पाहिलाय. त्यामुळे तूच तिला ठार केलं असशील. माझा असुरांशी संघर्ष आहे, परंतु असुरिका असुर नव्हती. ती केवळ एक मार्गभ्रष्ट झालेली मनुष्य होती. तिच्यात आणि माझ्यात युद्ध झालं हे खरं, परंतु तिचा जीव माझ्या हातून गेलेला नाही. असत्य असत्य आहे हे. आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवावा? तुझ्या प्रत्येक शब्दावर संशय घेण्याचं कारण आहे आमच्याकडे. म्हणूनच मी स्वतःहून इथे गैरसमज दूर करण्यासाठी आली. तुला काही करण्याची आवश्यकता नाही पद्महंसा. दक्षासुरा, कदाचित यातून मार्ग निघू शकतो. काय म्हणायचंय तुम्हाला दैत्यगुरु? माझ्याकडं सत्य पडताळून पाहण्याचा मार्ग आहे. असा मार्ग की ज्यानंतर ना आरोप उरतील ना संशय. उरेल केवळ सत्य. असा कोणता मार्ग आहे दैत्यगुरु? चला बाबा, चला. नग चिंता करूस एवढी. बघ, स्वतः पाटील बाबा शेत बघायला गेले की नाही. अरे म्हणजे तुळजाईनच मार्ग दाखवला. आय, मला तर लईच भीती वाटते. त्यांना पीक नाही आवडलं. उंदरानं अर्ध शेत खाल्लंय. ते बघून त्यांनी नकार दिला तर? अरे नग वंगाळ विचार मनात आणू देऊस. तुळजाईवर भरोसा ठेव. ती आपल्या लेकराला कधी वाऱ्यावर नाही सोडायची. ते बघ, आलेच ते. काय र? काय झालं? पाटील बाबांनी सगळं शेत बघितलं, पण एक शब्द पण तोंडातनं बाहेर काढला नाही. मला वाटलंच होतं माझी चिंता खरी ठरणार. त्यांना पीक नाही आवडणार. तोच तर खेळ आहे. माझ्या शक्तीनं कामालाच केली. आता ह्यो पाटील काय बी विकत घेणार नाही. शेती बघितली, आता अजून काय बोलू? अर्ध शेत उंदरांनी खाल्लंय हे खरंय,
पण जे उरलेलं पीक आहे मला तेवढंच हवं होतं. खरंच पीक किती आलंय त्यापेक्षा ते कसं उभं केलं याला जास्त महत्व आहे. तुमच्या शेतातलं पीक हातात घेतलं आणि लक्षात आलं की शेतकऱ्यानं याच्यावर किती जीव ओतलाय. वार सदा, अरे जीवापाड मेहनत केलीस, असं पीक मिळायला नशीब लागतं. अरे हे पीक घ्यायला मला आनंदच होईल. खरंच? अगदी खरं. चल आता देण्या घेण्याचं बोलूया. होय. देवी तुळजाईचीच मोठी कृपा आहे बघ. बघ दादा, तू उगाच चिंता करत होतास. तुम्ही देणे घेण्याचे काय ते बघा, मी आलेच न्यारी घेऊन. हा भिक्या चल रे. नाही, हे कसं शक्य आहे? माझी शक्ती याच्यावर कशी चालली नाही? गवड्यांची माळ म्हणजे हा त्या तुळजाचा भक्त आहे आणि तिच्या कृपेचं कवच याच्या भोवती आहे. म्हणूनच माझी शक्ती निष्फळ ठरली. एकदाच माझ्या हातातून निसटलात, पण पुढचा डाव तुम्हाला कोणाला बी वाचवू शकणार नाही. आता बघा काय करतो म्या. दैत्यगुरु, असा कोणता मार्ग आहे ज्यामुळे हिच्या प्रत्येक शब्दामागचं सत्य आपल्याला कळेल? सत्याला साक्षीदाराची गरज नसते महिषासुरा. ते स्वतःची साक्ष देत असतात. तिने आसुरिकाचा मृत्यू पाहिलेला आहे आणि तो तिच्या नजरेत अजूनही जिवंत आहे. माझ्या विद्येच्या साहाय्यानं मी तिच्या स्मृतीतलं सत्य इथे जिवंत करू शकतो. त्यामुळं त्यातून कळेल की सत्य बोलतीये का असत्य. मी तयार आहे. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे दैत्यगुरु. असुरिका, आता जरी तुमचा विश्वास बसला ना, मी असुरिकेचा जीव घेतलेला नाही. तिथे आम्हा दोघींव्यतिरिक्त आणखी कोणीतरी होतं. त्याच व्यक्तीने तिच्यावर वार केला. कोण होता? कोण आहे तो ज्याने माझ्या असुरिकाचे प्राण घेतले? माहित नाही. मी तिचा शोध घेतला,
संपूर्ण रान पालथं घातली, परंतु ती मला कुठेच सापडली नाही. म्हणजे कोणीतरी आहे ज्याने माझ्या बहिणीचे प्राण घेतले आणि त्याचा दोष तुळजावर ढकलला. की या पद्माला इथे पाठवणं हा सुद्धा तुळजाच्या योजनेचा भाग आहे. माझ्या बहिणीची हत्या करणारा कोण आहे हे या क्षणी मला ज्ञात नाही, पण मी त्याला शोधून काढेन. असुरिकेच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा प्रतिशोध घेईन, प्रत्येक थेंबाचा. आणि तोवर हेला पकडा आणि बंदिवासात टाका. सासूबाई, हे पाणी इथं ठेवते. हा हा न काय लागलं तर सांग. वय आय काय रा? आज एक गोष्ट झाली बघ. अगं ते पाटील बाबा आहेत ना, हं. त्यांनी आपलं पीक घेऊन जायचं ठरवलं होतं. त्यांनी गावातली 4 माणसं सवताच्या मोहरानं लावली आणि जागच्या जागी पिकाची कापणी बी करून घेतली आणि लागलीच घेऊन बी गेले बघते. खरंच? होय. आणि एक सावकार बी येऊन गेला आणि त्यो म्हणला पावसाळी हंगामाचं सगळं पीक मलाच पाहिजे. अगं एवढंच नाही तर देण्या घेण्याचं बी बोलून गेला त्यो. अगं काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली ना, माझ्या जीवाला लय बरं वाटतं बघ. आईचं काळीज आहे ना, लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंदच तिचा जीव असतोय. काय झालं कुणास ठाव. आधी बी मला चिंता वाटायची, पण आता ती चिंता दिवसेंदिवस वाढत चालली. जणू माझ्या मनात सतत कुणीतरी बोलत राहतं. ही एक आवाज जो मला स्वस्त बसूच देत नाही. काहीतरी वंगाळ घडल असं सारखं वाटत राहतं. दिवसेंदिवस ही माझी चिंता वाढत चालली आहे. काय करू काय नाही काय बी समजना झालं या. हाच तुमचा न्याय? मी केवळ इथे सत्य सांगण्यासाठी आले होते. तू प्रत्यक्ष असुरिकाचे प्राण घेतले नसशील, पण त्याच हेतूने तू तिथे गेली होतीस आणि तिच्याशी युद्ध केलंस. याचं शासन तुला मिळेल. घेऊन जा. महिषासुरा, ही शिक्षा अयोग्य आहे. आत्ताच तर सिद्ध झालं ना की हिचा त्या हत्येशी काहीही संबंध नाहीये. महिषासुरा, दूताला बंदी बनवणं हे राजधर्माला अनुसरून नाही. दैत्यगुरु, माझा निर्णय हा माझा धर्म आहे आणि आता माझा निर्णय हाच आहे. घेऊन जा. तुळजा, माझ्या असुरिकेवर वार करणाऱ्या या योगिनीचा शेवट केवळ पहा. तिचा अंत पाहून प्रत्यक्ष मृत्यूचाही थरकाप उडेल.